जय शिवराय मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या 5 तारखेला म्हणजेच 5 ऑक्टोबर 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे. पण हा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे किंवा नाही, तुम्ही यासाठी पात्र आहात का, याचं जे काही स्टेटस आहे ते स्टेटस तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल वरून अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही चेक करू शकता. ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट आणि माहिती सतत जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे तुमचं काही जे स्टेटस आहे ते स्टेटस जाणून घेण्यासाठी, म्हणजेच तुम्हाला 18वा हप्ता येणार आहे किंवा नाही, तुमचा 18वा हप्ता अप्रूव्हल झाला आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला एका वेबसाईट वर यायचं आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे fms.nic.in. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही डायरेक्टली त्यावरती क्लिक करा आणि डायरेक्टली या पेज वरती या. इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे मेनू बार दिसत आहे. होम आहे, अबाउट आहे, रजिस्ट्रेशन आहे, पेमेंट स्टेटस इथे मेनू बार दिसत आहे. त्यामध्ये खाली इथे तुम्हाला दिसत आहे डीबीटी स्टेटस ट्रॅकर, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहा, डीबीटी ट्रॅकर वरती आपण क्लिक केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी येणार आहोत डीबीटी स्टेटस ऑफ बेनिफिशियरी अँड पेमेंट डिटेल्स. तर खाली आपल्याला या ठिकाणी यायचं आहे. इथे दिसत आहे पहा कॅटेगरी. कॅटेगरी मध्ये इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे बऱ्याचशा कॅटेगरी तुम्हाला दिसतील. सर्व देशातील जेवढे काही स्टेट आहेत त्या स्टेट मध्ये डीबीटी द्वारे जेवढे योजनाचं पेमेंट होतं त्या सर्वांच्या योजनेचे नाव या ठिकाणी दिले जात आहे. त्यांचं सर्वांचं स्टेटस आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. यामध्ये आपल्याला पीएम किसान 2 नंबरलाच इथे तुम्हाला दिसेल पीएम किसान या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथं डीबीटी स्टेटस आपल्याला चेक करायचा आहे. बेनिफिशियरी व्हॅलिडेशन एक ऑप्शन आहे आणि दुसरा आहे पेमेंट. तर पेमेंटच्या याच्यावरती आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. सिलेक्ट करा. त्यानंतर इथं एंटर ऍप्लिकेशन आयडी, इथे ऍप्लिकेशन आयडी टाकायचा आहे आपल्याला. पीएम किसान योजनेचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी टाका. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कुठून मिळवायचा आहे, या ठिकाणी पाहू शकता. ही आहे pmkisan.gov.in ही वेबसाईट. पीएम किसानच्या वेबसाईट वरून तुम्ही इथे डायरेक्टली या ठिकाणी पहा, इथे या नाउ युअर स्टेटस यावरती इथे क्लिक करा. या ठिकाणी पहा नाउ युअर स्टेटस तुम्हाला इथे जाणून घेण्यासाठी इथे रजिस्ट्रेशन नंबर विचारलेला आहे. पण या ठिकाणी कोपऱ्यामध्ये इथं तुम्हाला दिसत या ठिकाणी नाउ युअर रजिस्ट्रेशन नंबर यावरती क्लिक करा. त्या ठिकाणी इथं पहा नाउ युअर रजिस्ट्रेशन नंबर, इथून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मिळवायचा आहे. 2 पद्धतीने तुम्ही सर्च करू शकता, एक मोबाईल नंबर आणि दुसरा आधार नंबर. मोबाईल नंबर न सर्च केला तर इथे मोबाईल नंबर टाका. हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाका. गेट मोबाईल यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल आणि ओटीपी तिथे टाकल्याच्या नंतर तो मोबाईल नंबर जर रजिस्टर असेल पीएम किसानला तर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी शो होईल. आणि जर तुम्ही आधार नंबरने जर सर्च केला तर इथे पाहू शकता, इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. हा कॅप्चा या ठिकाणी टाका आणि गेट मोबाईल यावरती तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे, तो ओटीपी टाका आणि ओटीपी टाकल्याच्या नंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी शो होईल. तो रजिस्ट्रेशन नंबर घेऊन तुम्हाला परत आपल्या या वेबसाईट वरती यायचं आहे. आणि जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर ऑलरेडीच असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी टाका. इथे टाकल्याच्या नंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाका. हा जो कॅप्चा इथे दिसतोय आणि सर्च यावरती क्लिक करा.
या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुमचे जे काही पेमेंटचे डिटेल्स आहे ते डिटेल्स या ठिकाणी शो झालेला आहे। तर इथे आपल्याला सुरुवातीला ऍप्लिकेशन आयडी दिसेल, जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर आहे। नंतर बेनिफिशियरी नाव म्हणजे तुमचं नाव या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर खाली इथे पहा इन्कम सपोर्ट म्हणजे इन्स्टॉलमेंट दिसेल, इन्स्टॉलमेंट नंबर आहे 18। ही इन्स्टॉलमेंट व्हॅलिडेट झालेले आहे। व्हॅलिडेशन स्टेटस आहे 26 सप्टेंबर 2024। 26 सप्टेंबरला व्हॅलिडेट झालेली आहे आणि अप्रूव्हल सुद्धा झालेली आहे। अप्रूव्हल बाय एजन्सी 26 सप्टेंबर 2024। 26 सप्टेंबरला अप्रूव्हल पण झालेली आहे। म्हणजेच याचा सरळ सरळ अर्थ आहे येणाऱ्या 5 ऑक्टोबर 2024 ला तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये 18वी इन्स्टॉलमेंट पीएम किसानची 18वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर इथे तुम्हाला फाईल स्टेटस सुद्धा दिसत आहे, बँक रिसिव्ड बँकेकडे पोहोचलेलं सुद्धा आहे। 30 सप्टेंबर 2024 ला बँकेकडे सुद्धा पोहोचलेलं आहे। क्रेडिट स्टेटस या ठिकाणी दाखवत आहे पेमेंट पेंडिंग ऍट बँक म्हणजे बँकेत तुमचं पेंडिंग पेमेंट आहे। म्हणजे 5 तारखेला क्लिक केल्याबरोबर तुमच्या खात्यामध्ये तुमचे पैसे जमा होणार आहेत। तर या पद्धतीची अतिशय महत्त्वाची माहिती होती। ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।